देव धर्म संस्कृती याच्या नादाला जो लागतो तो बंडलबाज माणूस असतोय, कायम लक्षात ठेवायचं. म्हणून त्या नवऱ्याने काय बाहेर शेण खाल्लं आणि त्याच्या कर्मविपाका सिद्धांताप्रमाणे त्यांनी काय गफले केले, अमुक केले, बाहेरच्या बाहेर भानगडी काय केल्या, त्यांनी शेण खाल्ल्यानंतर तो डुक्कर होणार असेल पुढच्या जन्मामध्ये, तर फेऱ्या मारून आपण कशाला डुकरीन व्हायचं? कारण देव काही देतो म्हणून प्रसन्न होतो आणि काही देत नाही म्हणून कोपतो. निर्मिक तसा नाही, तो सर्वांसाठी सारखाच आहे, समान आहे. प्राण्यांमध्ये जात शोधायची असेल तर ब्राह्मणाची जात कुठल्या प्राण्याची आहे, त्याच्यामध्ये वैश्य कोण आहे, त्याच्यामध्ये शूद्र कोण आहेत, की आपल्या आईवडिलांचं पाय घरात घेऊन आपली वास्तू शांत होत नाही. त्या भटाच्या माड्यावरती आपण जेव्हा काय ते तीर्थ काय दक्षिणा टाकू तेव्हा आपल्याला वाटतं की बरं झालं. ती लग्नाच्या बाजारात खपवण्यासाठी किंवा शाळा कॉलेजमध्ये फॅशन शो साठी नाहीये. माझं मंगळसूत्र किती मोठं आहे आणि माझ्या गळ्यात गंठन किती आहे आणि बांगड्या किती आहेत आणि काय आता किती आहेत ते नेल पॉलिश ह्याच्यासाठी नाही आहे. पहिलं शाळेतल्या शिक्षकांना जर शिकवायचं असेल, सामाजिक शिक्षक सुद्धा असेल, त्यांनी समाजामध्ये जे जे दारिद्र्य आहे ते लक्षात घेऊन स्वतःचा पेहराव केला पाहिजे. नाहीतर तुमच्या काय संपत्तीच्या ताकदीवरती लोकांना तुम्ही नमवतात. आम्ही एक महापौरबाई ठाण्याच्या होत्या, जाडजूड मग 10 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. मी म्हटलं झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी कोण बोलणार? फॉर्च्युनरची गाडी घेऊन गेल्यानंतर असेल तर तुमच्या घरात ठेवा ना ती. तुमच्या श्रीमंतीचा माज दाखवल्यानंतर तुम्हाला गरिबांची दुःख कळणार कशी? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना. आणि हे का लक्षात घ्यायचं तर महात्मा फुले 6 वर्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते म्हणून, आणि त्यांनी काय काय काम केलंय समजून घेण्यासाठी. हे आपल्याला समजलं तर आपल्या सामाजिक अंधश्रद्धा सुद्धा दूर होतील. हे त्यांनी इतकं काम केलं. आपल्याला ती सावित्रीबाई माहिती नाहीये. आजही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे घरचा आता रीतिरिवाज तुम्ही मानत असतील की नाही माहिती नाही, पण त्या सावित्रीबाई फुले माहिती नसेल, पण सत्यवान सावित्रीची कथा सगळ्यांना माहिती आहे. हे जे मी सांगितलं आता ती सावित्रीबाई काही माहिती नाही, जिनी प्रत्येक स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. पण ती सावित्री सत्यवानाची कथा माहिती आहे. तो मेला, त्याच्यानंतर तिने धावा केला देवाचा, देव आला. आता ICU मध्ये नवरा पडला तर त्याचे पैसे द्यायला सांगतो की बाकी काय नाही, पहिले पैसे द्या नंतर ICU मध्ये टाकीन, तेव्हा धावा बिवा करावा नाही लागत. डॉक्टर काय ऐकत नाही आपल्याला. डॉक्टरला पैसे दिले 5 लाख तरी तो सांगतो काय माहितीये की ऑपरेशन होईल का? आपण विचारलं नीट ऑपरेशन होईल का? तो म्हणे वरतीच बघेल काय तो. अरे मग खाली पैसे कशाला भरायला सांगतो ना, आम्ही वरती जाऊन भरले असते. तर ती सावित्री सत्यवान सावित्रीची कथा आहे. त्याच्यामध्ये जे महात्मा फुलेंनी पण सांगितलेलं, जे सत्यवान सावित्रीची कथा आहे, तो सत्यवान जिवंत झाल्यानंतर त्याचं काय झालं ते आपल्याला माहिती नाही. काय मोठा पराक्रम गाजवला त्यांनी, काय मोठं महिलांचा उद्धार केला काय माहिती नाही. महात्मा फुलेंनी केलेला आपल्याला माहिती आहे. तर ती सावित्री जी आहे, सावित्री सत्यवान सावित्रीचं व्रत आहे. त्या वटपौर्णिमेला 7 फेऱ्या मारल्या की 7 जन्मामध्ये तोच नवरा मिळतो. हा जो विषय आहे तो पुनर्जन्माशी संबंधित आहे. हे तुम्हाला लादायचं असेल तर एक खूळ करावं लागतं. तर तुम्ही जर स्त्रिया असतील पुरुष असतील की आपली बायको फेऱ्या मारायला लागली की तिला विचारायचं काय माझा चॉईस काय लक्षात घेते की नाही? ह्या जन्मात ठीक आहे, पुढच्या जन्मात अजून कशाला पाहिजे भानगड? पुन्हा त्या नवऱ्याने काय बाहेर शेण खाल्लं आणि त्याच्या कर्मविपाका सिद्धांताप्रमाणे त्यांनी काय गफले केले, अमुक केले, बाहेरच्या बाहेर भानगडी काय केल्या, त्यांनी शेण खाल्ल्यानंतर तो डुक्कर होणार असेल पुढच्या जन्मामध्ये, तर फेऱ्या मारून आपण कशाला डुकरीन व्हायचं? तर अशा सगळ्या भानगडी आहेत. हे पुराण जर वाचायचं असेल तर महात्मा फुले जरूर वाचा. सत्सार अखंड पुस्तक त्याच्यावरती आहे. काय त्यामुळे पहिलं म्हणजे देव धर्म संस्कृती याच्या नादाला जो लागतो तो बंडलबाज माणूस असतोय, कायम लक्षात ठेवायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळे. हे भिकारपण आहे आणि त्याला आपण प्रतिष्ठा देतो. ते कुठल्याही जातीपातीतलं असो, कुठल्याही संप्रदायातलं असो, खोटं आहे. महात्मा फुलेंनी म्हणून सांगितलं देवापेक्षा निर्मिक श्रेष्ठ आहे. देव नाहीच मानलेला आहे त्यांनी, देव नाहीच म्हणून सांगितलंय. कारण देव काही देतो म्हणून प्रसन्न होतो
आणि काय देत नाही म्हणून कोपतो. निर्मिक तसा नाही, तो सर्वांसाठी सारखाच आहे, समान आहे. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याला स्मरा मनी दिन रात्र. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, खूप मोठं विज्ञान सांगितले आहे सृष्टीचं. सर्वांसाठी एक पृथ्वी आहे केली, भारवाही भली सर्वत्रांचा. सगळ्यांचा भार वाहते हा, आणि तो असं करत नाही. एक सूर्य नित्य प्रकाश हो देतो, उद्योगा लावतो सर्व जीवा. एक सूर्य आहे, तो ऊर्जा अशी देतो की तुम्हाला सगळ्यांना कामाला प्रेरणा देतो, ऊर्जा देतो. तिथे उष्णोजल विष्णोजल काय नाही. तर त्यांनी अजून पुढे सांगितलं, एक चंद्र नित्य भ्रमण करीतो, जल हालवितो सागराचे. सर्वांसाठी एक वायू केला खास, H2O, सगळ्यांना ऑक्सिजन आहे. मग तो अमुक एक जातीतल्या लोकांना जास्त मिळतो आणि अमुक एक धर्मातल्या लोकांना कमी मिळतो असं काही नाहीये, सर्वांना मिळतो. तो H2Oच मिळतो. सर्वांसाठी एक वायू केला खास, घेती श्वासोश्वास प्राणी मात्र. मानवानो तुम्ही निर्मिकास भ्यावे, सर्व सुखी व्हावे ज्योती म्हणे. हे जे आप ताप वायू काय पुराणामध्ये मांडलेले ते अत्यंत सोप्या शब्दामध्ये, का हा निर्मिक मानायचा, म्हणून पर्यावरणाचं रक्षण करायचं, तपोवनातली झाडं वाचवायची. इतक्या सोप्या साध्या पद्धतीने सांगितले. त्यांचे सत्य धर्माचं जे पुस्तक आहे, सार्वजनिक सत्य धर्माचं, त्याच्यामध्ये ज्योतिबा आणखीन धोंडीबा नावाचे संवाद आहेत. त्याच्यामध्ये ते ज्योतिबा धोंडीबा म्हणतो की जर देवांची भाषा जर संस्कृत असेल आणि त्या संस्कृतांनी आम्हाला इतकं संपवलेलं असेल, तर हे इथेच आम्हाला त्रास का, ह्या भारतामध्येच का, भारताच्या बाहेर आमची टेरिटरी नव्हती का, देवांची ताकद नव्हती का, मग तिथे उन्नती कशी झाली, इथे का झाली नाही. असे छोटे छोटे प्रश्न त्यांनी त्याच्यात उपस्थित केलेले. त्यांनी असं सांगितलं की जर आपल्या काय त्या ब्रह्माच्या डोक्यातून माणूस जो आहे तो, वेदांनी सांगितलं वेद बदलू शकत नाहीत. वेद जे आहेत ते अपौरुषेय आहेत, ते बदलू शकत नाही. तर त्यांनी असं सांगितलं, हे जर वेद ब्रह्मदेवानी लिहिलेले असतील तर त्याच्यातली जी सूक्तं आहेत ती नंतरच्या काळात केलेल्या लोकांची कशी आली. इतका बारीक बारीक अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं, माणसांनी जात निर्माण केली, क्षत्रिय कुठून जन्माला, ब्राह्मण कुठून जन्माला, जांगेतून वैश्य जन्मले, पायातून शूद्र जन्मले. तर असं त्यांनी सांगितलं, ह्या जाती जर अशा जन्मल्या तर ह्या जाती ज्या आहेत ह्या फक्त मानवातच का, अशा जाती हा इतर पशु पक्षी प्राण्यांमध्ये का नाही, कारण मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे ना. आणि जर प्राण्यांमध्ये जात शोधायची असेल तर ब्राह्मणाची जात कुठल्या प्राण्याची आहे, त्याच्यामध्ये वैश्य कोण आहे, त्याच्यामध्ये शूद्र कोण आहेत, असे प्रश्न त्यांनी विचारले. आणि आज आपण उच्च शिक्षित असून सुद्धा, चांगले चांगले मंत्री असून सुद्धा, सत्ता संपत्ती सगळं असून सुद्धा काही माणसं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आज बुवा बाबांच्या फेऱ्यात अडकलेली आहे. गुरु कसा ढोंगी असतो तेही त्यांनी सांगितलेलं आहे. बाबा कसा ढोंगी असतो तेही वाचा. 100 रुपयाचं पुस्तक जरूर वाचा. महात्मा फुलेंनी लिहिलेलं वाचा पहिलं. महाराव काय म्हणाले, कसबे काय म्हणाले, नरके काय म्हणाले, ह्यांच्या नजरेतून काही वाचू नका. तुम्ही थेट त्यांची पुस्तकं आणा, आणखीन वाचा, एकदा नजरे खालून घाला आणि मग लक्षात येईल की त्यांनी किती ताकदीने सांगितलं. आम्ही सांगताना त्याचं सपाटीकरण करून सांगतो की हा दुखावला जाईल, तो दुखावला जाईल, आता कायदे असे आहेत. खरं हे भिरकावून दिलं पाहिजे. जेव्हा समाज कर्मठ आणि सनातनी होता, अत्यंत त्याची ताकद होती, कायदे नव्हते, त्यावेळी हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. महात्मा फुले असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा अजून अनेक लोकांनी हे त्या काळात लिहिलेलं आहे. मग त्या काळातला आज आपण सांगायची हिंमत का नाही. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर सांगतात, जे पुस्तक आहे ना स्वातंत्र्य देवीची विनवणी, जे आपल्या रेशन कार्डच्या मागे कविता आहे बघा, पिंड फुकाचे खाऊ नका, पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं कडवं आहे. 50 कडव्यांची ती कविता आहे.
देशाला 50 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतर 1997 सालात लिहिलेली ती कविता आहे 50 कडव्यांची. त्याच्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे, कडवं आहे, सज्ज न असता, म्हणजे आम्ही सज्ज नसू, सज्ज न असता कुजन मातता, म्हणजे वाईट लोक माजलेली असेल, सज्ज न असता कुजन मातता, हत्यार हातामध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून फिरू नका. खोटं सौजन्य काही कामाचं नाही. या हरामखोरांबरोबर 10 हरामखोरीने आपण वागलं पाहिजे, तर आपण पुरून उरू. हे महात्मा फुलेंनी सगळं काम केलेलं आहे. हे आपल्या तुकाराम महाराजांनी काम केलेलं आहे. गुरुवरती त्यांनी प्रचंड लिहिलेलं आहे. गुरु आणखीन बुवाबाजीमध्ये त्यांनी असं म्हटलं की पुढच्याची सेट मागच्याला शहाणपण असतं, पण गुरुबाजीमध्ये आणि बुवाबाजीमध्ये ते नसतं. त्यासाठी त्यांनी दाखले पण चांगले दिले जे तुकारामांच्या संबंधित आहेत. 1236वी ओवी आहे तुकाराम महाराजांची. जे करीती गुरु गुरु, जे गुरु गुरु करत फिरतात किंवा महाराज महाराज हा आमचा गुरु आहे, आमचा सद्गुरू आहे, ते जे करीती गुरु गुरु, भोवती भारू शिष्यांचा, ज्यांच्या पोती शिष्याचा भार आहे असा गुरु. जे करीती गुरु गुरु, भोवती भारू शिष्यांचा, पूस नाही पायचार मनुष्य परी कुत्री ती, म्हणजे ते शिष्य सुद्धा कुत्रे, आणखीन तो गुरु सुद्धा कुत्रा असतो. इतक्या पद्धतीने त्या कुत्रा हा गुरु कसा ह्याच्यावरती त्यांचं पूर्ण अखंड आहे. की जो आज बोलायचं झालं तर 10 मिनिटं तो अखंड सांगावा लागेल. तुम्ही वाचा ते, त्याची खूप आज नितांत गरज आहे. हे डोंगी बुवा बिवा माजतात ते उगाचच नाहीये. त्यांना सत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय एका दिवसात कसे एवढे पोलीस बिलीस पत्रकार सगळे सजग झाले. तुमच्या राजकारणासाठी होतात, नाही तर शोषण हे कायम होत असतं. महात्मा फुलेंनी ते काम केलं आणि प्रचंड मोठं काम करून समाजामध्ये जी अंधश्रद्धा होती, अस्पृश्यतेबद्दल असेल, अजून काही बद्दल असेल, त्यांनी काय काम केलं. त्यांनी हौद मोकळे केले. एक कविता आहे, आपल्या आत्माराम पाटील नावाचे शाहीर होते, ज्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 2010 मध्ये गेले. त्यांनी कमीत कमी शब्दामध्ये शाहिरीमधून त्यांनी ते गाणं लिहिलं. त्याचे शब्द सांगतो तुम्हाला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं. त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, जे मगाशी तुम्हाला सोडला तो विषय आता आठवला म्हणून, की त्यांनी आल्यानंतर त्याच्यावरती रिपोर्टने लिहिला. समाधीचा शोध घेतला, आले आणि पहिलं काम काय केलं असेल तर बंद डोळे केले. बंद डोळे करून त्यांच्या लक्षात आलं की हीच परिस्थिती, आजचीच परिस्थिती शिवाजी महाराजांच्या काळात होती. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य नावाची कल्पना, जी लोकांना माहिती पण नव्हती, ह्याला स्वराज्य म्हणतात. अच्छे दिन कुठे आपल्याला माहिती होते. त्यांनी सांगितलं 15 लाख देऊ, कोणाच्या खिशातून देऊ, गेले कुठे. तर स्वराज्य हा जुमला नव्हता, तर ती त्यांच्या आतली प्रेरणा होती, स्वाभिमान जागवणारी, म्हणजे स्वराज्य होती. त्या स्वराज्याची कल्पना म्हणजे ज्यांचे वडील आदिलशाहकडे सरदार आहेत, त्यांनी स्वराज्य सांगायचं, पण त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझं राज्य आहे. त्यानुसार त्यांनी स्वराज्याची कल्पना मांडली. महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरच समाज जागृत होईल. आणि 200 वर्ष नाच गाण्यामध्ये जे शाहीर होते, त्या शाहिरांना दुरुस्त करण्यासाठी महात्मा फुले ग्रंथलेखक झाले नाहीत, तर महात्मा फुले शाहीर झाले स्वतः. आणि तो 36 चौकाचा पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांवरती हजारो पानांची पुस्तकं लिहिलेली आहेत. जे शाहीर नव्हते, ज्यांनी शाहिरी कधी केली नाही, ते शिवशाहीर म्हणून मिरवले आणि महाराष्ट्राला लुटलं आणि शेवटी महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेऊन तांगड्यावरती करून वरती गेले. ज्या जातीला 400 वर्षापेक्षा जास्त इतिहास नाही, ते इतिहासकार झाले. ते खरा इतिहास कसा लिहिणार तुमचा? ते सोयीने आणखीन त्यांच्या स्वार्थासाठी, मोठेपणासाठी इतिहास लिहिला. पण महात्मा फुलेंनी लक्षात घेतलं की जर आपल्याला इतिहास सांगायचा असेल तर शाहीर बनूनच सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी कुलवाडी कुलभूषण पवाडा सांगतो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा लिहिला. त्यांचं जे लिखाण होतं ते नटवं कलाबुतू शब्दांचं नव्हतं. जिथे शब्द जसा पाहिजे तसाच त्यांनी टाकलेला आहे. त्याच्यात काय दयामाया त्यांनी दाखवलेली नाही. भटेलाचं खाती राजरोस, म्हणजे भटे हे खातात,
दक्षिण देणारा आणखीन घेणारा दोन्ही दोषी याच्यामध्ये. कारण ती दिल्याशिवाय आपल्या अकलेची वास्तू सुद्धा शांत होत नाही ना डोक्याची, की आपल्या आई वडिलांचं पाय घरात घेऊन आपली वास्तू शांत होत नाही. त्या भटाच्या माड्यावरती आपण जेव्हा काय ते तीर्थ काय दक्षिणा टाकू तेव्हा आपल्याला वाटतं की बरं झालं, की लोक सांगतात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं. मग हे बाकीचे काय दगड होते काय फक्त? मग आहेर त्यांनी दिला की आम्ही दिला? देवा ब्राह्मणाचं नंतर बघ, आधी पहिले जाऊन रजिस्टर कर. बायकोनी सांगितलं लग्न झाल्यानंतर की आपण रजिस्ट्रेशन लग्न करू, ते सांगतात बघू म्हणून. अंदाज घेतात वर्षाचा वर्षभराचा आणि मग लग्न रजिस्टर करतात. जे थेट रजिस्टर करतात ना ते लोक वेगळी असतात, ते विचारांनीच वेगळी असतात. 6 महिन्यामध्ये ती हक्क काय सांगेल का, आपलं काय ओपन करायचं नाही, तिचं किती आपलं किती उत्पन्न हे सगळा अंदाज घेऊन पहिलं जर लग्न करणार असेल आणि महात्मा फुले मानत असेल, सांगायचं पहिलं रजिस्टर करायचं आणि मग लग्न करायचं लोकांच्या देखत. ही सुरुवात करा. हे महात्मा फुलेंनी सगळं केलेलं आहे. मरायच्या आधी सुद्धा आपली इस्टेट ज्या बाईचा जो पुत्र होता, जी काशीबाई, त्या मुलाचा त्यांनी डॉक्टर बनवला आणि त्या मुलाच्या नावावरती हयातीमध्ये संपूर्ण आपली इस्टेट त्याला दान केली. म्हणून सावित्रीबाईंना त्यांच्यावरती संपूर्ण समाजाने बहिष्कार टाकलेला असताना सुद्धा सावित्रीबाईंनी स्वतः हातात मडकं धरून त्यांना अग्नी दिलेला आहे. इतकी स्त्री कणखर करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. मग त्यांनी शिवाजी सांगताना काय केलं, बाकीचं ग्रंथलेखन किंवा रिपोर्ट लिहिला नाही, तर त्यांनी पोवाडा लिहिला. कुलवाडी कुलभूषण पोवाडा सांगतो भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो पोवाड्याचा बराचसा भाग ह्याच्यामध्ये पोवाडा नाही, पण तो कसा शोधला काय शोधलाय जरूर हा अंक घ्या विकत. पण त्याच्यात नसलेली गोष्ट सांगतो मी, म्हणजे शिवाजी महाराजांची मोठमोठी जाडजूड पुस्तकं एका तागडीत ठेवली आणि हे 50 शब्द, एक चौक आहे तो 50 चौक, म्हणजे शेवटचा चौक आहे, तो एका तागडीत ठेवला तर ह्याचं वजन जास्त होईल. कारण त्याच्यात कलाबतू शब्द नाहीये. की सईबाई अंतपुरात उभ्या आहेत, एकदम अंतपुरात. आपल्या दरबारापर्यंत आपण जाऊ शकतो, पण अंतपुरात उभ्या आहे. चैतन्याचा सुवास आला. सईबाईंचं मन तितर बितर झालं, मंदशी झुळूक आली. सईबाईंना आतून गुदगुल्या व्हायला लागल्या आणि मनात आलं महाराज तो आले नाहीत का, आणि बाजूला बघतात तर साक्षीला महाराज हजर. अशी छटेल रंगबाजी म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र नाहीये. आपल्याला मनात येतं हे तुला बाबा कसं माहिती अंतपुरात म्हणजे बेडरूम मध्ये काय झालेलं, ते पूर्वसंचित ना त्यांचं, मागच्या जन्मातलं सगळं आठवतं. आणि मग ते त्या जन्मामध्ये हे कुत्री मांजरं झुरळं बिरळ होऊन मग त्यांना हा नरदेह प्राप्त होतो. तर आम्हाला असं वाटतं नेहमी की ते शिवाजी महाराज जेव्हा अंतपुरामध्ये सईबाईंना भेटायला गेले असतील तेव्हा हे शिवशाहीर आडाला म्हणजे सिलिंगला झुरळ नाही तर पाल होऊन चिकटलेले असतील आणि त्यांची स्मरणशक्ती दांडगी ना, ते सगळ्या योनीतनं फिरून सुद्धा त्यांना आठवतं हे. आणि त्यांना आपण पैसा दिला, त्यांना मोठं केलं. आणि हे महात्मा फुलेंनी सांगितलेलं आपल्याला कळलं. त्यांनी काय लिहिलंय, मावळे जरी सोबतीला यवन जेरीसा आणीला. फक्त मावळे होते, कोण सरदार नव्हते, शूरवीर नव्हते, पण त्यांनी यवनाला म्हणजे शत्रूला जेरीस आणला. बाळगी जरी संपत्तीला लोभ द्रव्याचा नाही केला, त्याचं प्रदर्शन केलं नाही. माझ्याकडे किती संपत्ती आहे हातातल्या अंगठ्यांवरनं आणि गाड्यांवरनं दाखवलं नाही. की शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही की माझा घोडा हा फक्त चंदेरी रंगाचा आणि सोनेरी रंगाचा पाहिजे. जो घोडा आला असेल त्याच्यावरती मान ठोकून ते पुढे गेले, कारण त्यांचं ध्येय निश्चित होतं. घोडे बदलले असतील त्यांनी, तलवारी बदलल्या असतील, लोभ द्रव्याचा नाही केला. म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ आहे, मोठमोठ्या जाडजूड चेनी नाही आहेत, हातात अंगठ्या नाही आहेत. आधी सोडिले आळसाला लढवी अचाट बुद्धीला. आळस सोडला, जेवाचं काम तेव्हा केलं आणि बुद्धी त्याच्यासाठी वापरली, आग्र्याहून सुटका करून घेतली, अनेक गोष्टी केल्या. कमी नाही कारस्थानीला, हळूच वळवी लोकांना. कारस्थान केलं आणि लोकांना जिंकलं. छाप पाडून लोकांचा काटा काढला आणि वेळेला काटा काढून स्वतःची छाप पाडलेली आहे लोकांवर. पहिला झटे फितुरीला, अखेर करी लढाईला. आधी आपल्यातले फितूर त्यांनी ओळखले आणि मग लढाई सुरुवात केली, म्हणून ते लढाई जिंकू शकले. युक्तीने बचवी जीवाला
कधी भीना संकट आला. अनेक प्रसंग आले, पण केव्हा माघार घ्यायची आणि केव्हा हल्ला करायचा त्यांनी ठरवलेलं होतं. बनवी नव्या नव्या कायद्याला, टळेना रयत सुखाला. कायदे असे बनवायचे की ज्याच्यामधून रयतेला सुखी करता येईल. विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करायचा आणि सत्तेवरती आल्यानंतर जीएसटी लादायची. असले उलटे धंदे मोदी सरकारसारखे त्यांनी नाही केले. कायदे बनवले, पण कोरोनासारखे दिवसाला 50 वेळा कायदे आरोग्य मंत्र्याला बदलायला लावले. नोटाबंदीमध्ये रोज कायदा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बदलायचा, त्याच्यामध्ये शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला, संपवून टाकला. ह्या पद्धतीने केलं. बनवी नव्या नव्या कायद्याला, टळेना रयत सुखाला. राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला, म्हणजे लढवयांमध्ये राजा पहिला, नाही दुसरा उपमेला. पवाडा गातो शिवाजीचा, छत्रपती शिवरायांचा. या 8 ओळीमध्ये शिवाजी महाराजांचं कॅरिकेचर्स म्हणतात ते संपूर्ण आलेले. ते बाकीचं इकडून घोडा किती वेळ गेला, दौडला कुठे, नि दिल्लीचं पाणी कसं चाकलं बिकलंय, म्हणजे शिवाजी महाराज नाहीये. महात्मा फुलेंनी नेमक्या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. आणि 200 वर्षाचा काळ जो पेशवाईचा आहे तो एका पोवाड्यामध्ये संपवून टाकलेला शिवाजी महाराज महात्मा फुलेंचं कार्य आहे. लिहायचं कसं आणि कशासाठी लिहायचं हे त्यांना नक्की माहिती होतं.